नमस्कार. आपण वर्णमाला अक्षरजप करतोय आणि त्यामुळे आपली मनाची शक्ती वाढणार आहे हे निश्चित आहे. सगळ्या गोष्टी आपल्या मनावरच अवलंबून असतात. म्हणजे मी असं म्हणेन की 80% आणि 20% असं जर प्रमाण बघितलं तर शारीरिक सगळ्या ज्या गरजा आहेत, दुखणी आहेत, तर ती सगळी 20% आणि त्याच्यावर आपण मनाने जे काम करतो, मनाने जे जास्तीचा विचार करतो, त्यामुळे आपल्या गरजा आणि आपली दुखणी ही सगळी वाढत असतात असं मला वाटतं. तर 80% भाग हा मनाचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुठलाही रुग्ण असेल, त्याचं ऑपरेशन करायचं असेल, तर त्यासाठी घरचा जरी डॉक्टर असेल तरी असं सांगितलं जातं, असं सुचवलं जातं की घरी असलेल्या डॉक्टरांनी किंवा ज्यांच्याशी नातेसंबंध आहेत, जवळीक आहे, मानसिक गुंतवणूक आहे, अशा डॉक्टरांनी ऑपरेशन करू नये. त्याचं कारणच हे आहे की मन जिथे गुंतलेलं आहे तिथे आपला जो मनाचा समतोल आहे तो ढळू शकतो आणि या मनावर सर्वात प्रथम ही अक्षरमाला काम करते. अक्षरमालेचा उच्चारण काम करतं. मनाला ताब्यात कसं ठेवायचं हे आपोआप घडत जाणारी गोष्ट आहे. अक्षरमालेचा जप करणं ही जादूची कांडी नाही की तुम्ही 10 दिवस केलं, 4 दिवस केलं की लगेच तुमचा मनावरती आणि शरीरावरती कंट्रोल येईल. तर तसं होणार नाही. तशी अपेक्षाही कुणी करू नये. वर्षानुवर्षाची ही तपश्चर्या आहे. आपण सुरुवात आत्ता केलेली आहे. हळूहळू आपल्या मनावरती आपल्याला ताबा मिळवता आला की आपल्या शरीरावरचाही ताण जो मनाने निर्माण केलेला आहे बऱ्याचदा, तर तोही कमी व्हायला निश्चितपणे मदत होईल असा मला विश्वास आहे.